नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि पोचलोय आपल्या नेहमीच्या भन्नाट जागे, पातोली साईडला पोचलोय. आणि बघू शकता एकदम भन्नाट जंगल. आणि आपले पाहुणे बघा कोण आले ते बघा. किरण दादा आला इकडे. नमस्कार. आणि इकडे आहे सुवंदन दादा. तर मजा येणार आहे कारण आणि किरण दादा आला आपल्यासोबत कॅम्पिंग राहते. दादा मस्त एकदम. आणि खूप दिवसापासून माझा प्लॅन होता माझा सुवंदनचा की कॅम्पिंगला यायचं आणि तुझ्याबरोबर करायची. कारण आपल्या म्हणजे मराठी ब्लॉगर्स मध्ये तू एकटाच आहेस की फक्त जो जंगलात जाऊन कॅम्पिंग करतो, बाकी प्रॉपर कोण नाही करत आहेत. म्हणजे तुझ्या मला वाटतं महिन्याला 15-20 व्हिडिओ त्या कॅम्पिंगच्याच असतात. म्हणजे प्रॉपर असा कोण नाही. माझी बायको आणि आम्ही घरात ना कंटिन्यू टीव्हीला व्हिडिओ चालू असतात. आणि खरंच सांगतोय म्हणजे मगाशी तिने व्हिडिओ कॉल जेव्हा लावला तिला अचानक शॉक झाला की याच्याबरोबर गेलाय म्हणून. दोन लोक आहेत युट्यूब वाली जे प्रॉपर हे करतात. एक तर नितीन पास्टे म्हणून आहे आपला मित्र आहे, आणि तू म्हणजे नितीन पास्टे जो ट्रॅव्हलिंग मध्ये बाप आहे. म्हणजे कुठं कुठं जातो, एवढा लांब लांब जातो आणि प्रॉपर कंटिन्यू व्हिडिओ असतात त्याच्या. आणि तू एक जो प्रॉपर कॅम्पिंगचे असतात. म्हणजे ह्या दोघांचा हात कोण धरू शकत नाही या ह्याच्यामध्ये. थँक्यू दादा. तर मजाच येणार आहे भरपूर आणि एकदम खतरनाक दादा. तर कसं वाटतं असं जागी? अरे मस्त. मला खूप दिवसापासून करायचं होतं म्हणून आम्ही हे सगळं टेंट वगैरे घेतलेलं. आपलं साहित्य आणलं इकडे. म्हणजे आम्ही फक्त टेंट घेऊन जायचो आणि नंतर आपलं सामान, आपला जेवण बनवायचं, भांडी एवढंच घेतलेलं. आणि एकदा आम्ही ट्राय केलं आम्ही दोघांनी आणि गेलो आणि एवढी थंडी होती त्यामुळे बोललो नाही आपल्याला कॅम्पिंग काय जमायची नाही. आम्ही पुन्हा रिटर्न आलो, रूमवर झोपलो. त्यामुळे ते आपलं काम नाही कॅम्पिंगचं. म्हणजे जो प्रॉपर गावातला माणूस आहे ना, जो लहानपणापासून गावी राहिलाय तोच करू शकतो हे. आपण मुंबईतल्या लोकांना हे नाही. म्हणजे जरी माझा गाव चिपळूण असला तरी मजा येणार आहे. तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला पटापट आहे ना, इकडे टेंट वगैरे लावून घेऊ पटापट. आणि भरपूर टाइम झालाय, संध्याकाळ झाली, 6:30 वाजले. आणि टेंट लावायच्या अगोदर आहे ना आपण जागा चेंज केले. म्हणजे आपण टेंट खाली वगैरे ठेवलाय सर्व, फक्त इकडचा जागा बघायला. आपण वरती जागा आहे ना टेंट लावायला एक नंबर आहे. तर त्या साईडला आपण जाऊन बघू. जागा जर चांगली असली तर वरतीच आपण टेंट लावू. तिथून चढायलाच आहे ना काहीतरी 15 मिनिटं लागली. अजून वरती चढतोय आपण आणि भरपूर वरती चढायचं आहे. किरण दा बघा. हा चला जाऊया पटापट. तू कसं काय आलास? इथून आलो. राकेश उभा आहे ना तिकडे. मला इथं थांबायला लागेल. अरे मग आविष्कार पोहोचला तिकडे बॅग बिग ठेवून. इकडे असं क्रॉस आहे असं इथं. हा ये ह्याला गेली ना. तर किती वरती चढलो बापरे. अजून आपल्याला काढायचं आहे वरती. किरणदा कसा वाटला अनुभव? पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे, थ्रिलिंग आहे काहीतरी. आणि कळलं किती मेहनत असते कॅम्पिंगच्या व्हिडिओ मध्ये. चला अजून काढायचं आपल्याला वरती. केरनच्या मेन स्टाईल मध्ये ते एरोप्लेन मधली पारसी म्हातारी मेरी तू घाण पडली. चला बहुतेक पोचलो आपल्या जागेवर. काटे आहेत डेंजर काटे आहेत. नाही इथून नाही यायचा आपण, प्लेन रस्त्याने. असं नाही यायचा, रिटर्न यायचाच नाही. आविष्कार आवडी बघा पोचलाय तिकडे. हाय काय हाय. पाय सरकला ना डायरेक्ट खाली. एक नंबर. खाली इकडे जोर टाका. इकडे जोर टाक. बुट असते आरामात. चाल इथून. ओके चलो. दादा वरनं आला तर बघ. हा कसं वाटतंय बघ आता. एकच नंबर. हो भारी वाटते बघा. मनात आपण आलो ना भीती दाखवतात. कसा तरी उतरलो खाली, कारण चढत्या वेळेस आहे ना भरपूर मुसीबत झालेली चढायला. पण तिथला सीन होता ना एकदम जबरदस्त. दादाला भरपूर आवडला. दादा तुला कसा वाटला? एक नंबर. मजा आली ना? वर्थ होतं वर्थ. एवढ्या वरती गेलो त्याची ते बोलतात ना की मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काय मिळत नाही, तसं होतं ते. पण वरचा सीन कसा वाटला? खतरनाक. आणि महत्वाचं म्हणजे सनसेट जबरदस्त होता तिकडे. जागा कमी होती म्हणून
जागा कमी होती ना तर आपण तिथंच टेंट लावलं होतं. आपण थांबलो असतो खूप. तर फायनली ह्या जागेवर आपल्या पोहोचलोय. तर टेंट वगैरे लावून घेऊया पटापट. आविष्कारने मस्त आग पेटवलंय तिकडे, कारण तिकडे आहे ना आपण बार्बिक्यू बनवणार आहोत, चिकन बार्बिक्यू. त्यासाठी तिकडे आपण कोळसा पण पाडू थोडाफार. आणि इकडे आपला टेंट एकदम रेडी झालाय. तर आपण बार्बिक्यू साठी आहे ना इकडं चिकन काढलंय मस्त. थोडाफार मॅरिनेट करून घेऊ त्याला, मस्त मसाला लावू पहिला. म्हणजे एका साईडने झाले. तर मस्त आहे ना इकडे बार्बिक्यू सेटअप आपण रेडी करू पटापट. त्या अगोदर आपण चिकन खाऊन घेऊ पहिला. नाही दादा भूक लागली असेल त्याच्यावरच त्याच्यावरच आहे, कारण भरपूर भूक लागली. एवढी भूक लागली. तर पहिला आपण बार्बिक्यू इकडे तयार करून घेऊ. आणि ह्या साईडला आहे ना आपला चिकन मस्तपैकी शिजतोय, कारण भरपूर भूक लागली. त्याच्या अगोदर आपण चिकन खाऊन घेऊ पहिला. नाही दादा भूक लागली असेल त्याच्यावरच आहे. नजर त्याच्यावरच आहे, कारण भरपूर भूक लागली. एवढी भूक लागली. तर पहिला आपण बार्बिक्यू इकडे तयार करून घेऊ. तर मित्रांनो आहे ना वाजले भरपूर 9:30 वाजले आणि इकडे आपण राईस ठेवला इकडे बघा समोर. आता ते भात बांधलेला भात बाकी आहे, तो आपण बनवून घेऊ पटापट. चला तयारीला लागूया. चिकन पण बनवू, कारण भरपूरच भूक लागली. इकडे आपण बनवायला चिकन ठेवलं आणि इकडे कोथिंबीर आहे. इकडे कांदे वगैरे कटिंग करून घेऊ आणि तिकडे बार्बिक्यू सेटअप चालू आहे त्यांचा. तिकडे आपण कटिंग करून घेऊ कांदा. घेतलाय तो टाकू ह्याच्यामध्ये पहिला. जो प्रत्येक जागी जेवण बनवू शकतो, तर आपल्याला सगळ्यांना ते जमत नाही व्यवस्थित. मिरची आणि इकडे मिरची. इकडे अख्खा गरम मसाला. अख्खा गरम मसाला आपण अगोदरच टाकायला पाहिजे. तो लेट कांदा विसरून पण आलोय ह्या टायमाला, कारण भरपूर टाइम झाला आपल्याला कॅम्पिंगला यायला. आपण ही टोमॅटो सर आपला घरगुती मसाला. इन्व्हेस्टमेंट ही गरजेची आहे. अरे काय पक्षी एवढे खतरनाक आवाज करतात ना रात्री, की त्या आवाजानेच पळून जात माणसं. मस्त चिकन वगैरे धुवून घेतलंय. टाकूया. तो टोप बरा होता भाताचा टोप. कुठला? हा आपला भात बनवलाय. भात झाला नसता आपल्यासाठी एवढा. झाला असता थोडा हा लय झालाय भात. मस्त इकडे आपण मीठ टाकून घेऊ. तर इकडे मस्त आहे ना रस्सा आपला तयार झालाय. काहीतरी खडबडतंय मला, म्हणजे लोकांना पण खरं वाटेल ना. फायनली आहे ना इकडे मस्त पैकी आपला चिकन तयार झालाय आणि भूक लागली भरपूर ना दादा. येस सो तर पटापट जेवून घेऊया. मस्त आपण जेवायला बसूया. दादा भात घेऊ, भरपूर आहे भात. भात संपणार ना आपल्याला एवढा. आपण ऍक्च्युली डिस्पोजेबल प्लेट्स विसरलो, तर तुम्ही कॅम्पिंग करताना डिस्पोजेबल प्लेट्स कॅरी करत जा नेहमी. सिझलर रेडी झालंय एकदम. शिजलर ह्याच्यामध्ये शिजलर ठेवतात. तर मस्त आहे ना इकडे पंगत बसले बघा जंगलामध्ये. दादा मस्त एकदम भारी नाही. टेस्ट चांगली लागते. कालवण जबरदस्त. भात वगैरे भरपूर आहे. रस्सा आहे ना बरोबर. जबरदस्त एक नंबर केलंय. ओके आवडी तर बघा मस्त घसरलाय. मसाला न टाकता म्हणजे आपण भरपूर चांगली झाली तरी पण झालाय ना बरोबर. हो ओके 12:30 पण वाजून गेले.
तर ह्या टायमाला आपण जेवतोय तर जेवून घेऊया फटाफट. चला जबरदस्त झाला ना, एक नंबर. चांगला भरपूर टाइम झाला ना दादा. हो भरपूर दादा झोपूया ना आता. चला झोपूया, खूप झोप आली. भरपूर भूक पण लागलेली. आणि आपला जेवण 12 वाजता झाला आज, पहिल्यांदा एवढा लेट झाला. 12:30 वाजेपर्यंत झाला जेवण. तर भरपूर मजा वाटली, कारण असंच टाइमपास वगैरे करत बसलेलो आपण, गप्पा गोष्टी वगैरे करत, त्याच्यामुळे भरपूर टाइम झाला. आणि दादा आपल्यासोबत पहिल्यांदा आलेला कॅम्पिंगला. दादा कसं वाटलं तुला? एक्सपिरियन्स खूप भारी होता. खूप दिवसापासून आमचा प्लॅन होता करायचा, आज तो सक्सेस झाला. आणि एवढ्या रात्रीची नाईट कॅम्पिंग करायची तो स्वप्न आज पूर्ण झाला. आणि बघू आम्ही पण प्रयत्न करू कसं करायचं. पण आपल्या कोकणात खूप डेंजरस काय काय किस्से असतात, त्यामुळे थोडी आम्ही घाबरतो करायला एकटे. दादा तुला कसं वाटला? किरण आणि आमचा कधीपासून प्लॅन होता की आपल्याला राकेश बरोबर कॅम्पिंग करायचे. ह्याचे व्हिडिओज बघून लिटरली वेळ लागलेलं की हा करतो कसा एकटा एवढं सगळं. आणि ह्याच्याबरोबर का करायची होती, कारण हा एक्सपिरियन्स आहे. एकटा करतो आणि जेन्युनली हा एकटा करतो कॅम्पिंग इथे येऊन. आम्ही त्याच्याशी बोललो, गप्पा मारल्या सगळं. आणि हॅट्स ऑफ की भाई एकटं येऊन एवढ्या जंगलात करणं. आम्ही 4 जण असून पण आमची हालत खराब झालेली आहे. त्यामुळे राकेश जबरदस्त काम करतोय. कीप इट. तर झोपूया, भेटू उद्या सकाळी. कारण आपल्याला आता 2 टेंट लावायचेत. ह्या टेंटमध्ये आपण 2 जण झोपणार आहोत, म्हणजे ह्या टेंटमध्ये हे 2 जण झोपतील, बाजूला आपण 2 जण झोपू. तर भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत ठेवायला. चला गुड नाईट. गुड नाईट. चला गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चला.